दिवाळीची खरेदी करायची आहे तर चिंता करू नका। फॅशनचे नवे वलय, फॅशनचा नवा आयाम म्हणजे रजनी ब्रँड। तुमच्या फॅशनची प्रत्येक गरज पूर्ण करणारे हक्काचे ठिकाण म्हणजे राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उत्कृष्ट कपड्यांचा खजिना, कमीत कमी हजारोंची व्हरायटी, साड्यांची अमर्यादित व्हरायटी, तुमच्या स्टाईलला मिळेल परिपूर्ण स्पर्श। एकदा भेट द्या आणि पुन्हा पुन्हा येण्याची खात्री। सर्वोत्तम फॅशनचे वचन होलसेल दरात मिळवा। सर्वोत्तम व्हरायटी फक्त राजेंद्र अशोक पाटोकले, शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत संगनमताने उमेदवार देण्याच्या हालचालींना वेग आला असून विरोधक एकीची मूठ करून भाजप विरोधात लढण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना एकतर्फी वाटणारी इचलकरंजी विधानसभेची निवडणूक आता तगडे आव्हान समोर घेऊन येत आहे। याविषयी अधिक माहिती अशी डॉक्टर राहुल आवाडे यांना भाजपकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। त्यामुळे आवाडे गटासह भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। राहुल आवाडे यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या वरिष्ठांच्या आदेशाला दुजोरा देत स्थानिक नेत्यांनीही समर्थन दिले। त्यामुळे बेरजेच्या गणितात राहुल आवाडे सध्या तरी आघाडीवर दिसले। त्यातच प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून मदनराव कारंडे असल्याचे खात्रीने बोलले जात आहे। असे झाल्यास इचलकरंजीची निवडणूक दुरंगी होणार हे स्पष्ट आहे। दोन्ही उमेदवारांची जमेची बाजू स्पष्ट आहे, पण या दोन्ही उमेदवारांवर अनेक ठिकाणी नाराजी व विरोध असल्याचेही तितकेच स्पष्ट आहे। माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष इंदुराव शेळके यांनी उघड विरोध करत आपण ही निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे पत्रकार बैठक घेऊन घोषणा केली। तर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनीही गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवे पर्व असे पत्रक छापून आपण ही आमदारकी लढविण्यास इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे। तर इचलकरंजीकरांना 24 तास पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माजी पाणी पुरवठा समिती सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी ही निवडणूक लढविण्याचा मानस ठेवल्याचे बोलले जात आहे। गेली काही वर्षे संजय तेलनाडे यांनीही आमदारकीच्या शर्यतीत असल्याचे वेळोवेळी जाहीर केले आहे। त्यामुळे इचलकरंजी विधानसभेची निवडणूक दुरंगीकडून बहुरंगी होणार यात शंका नाही। सर्वच इच्छुक उमेदवार आपलं भविष्य या निवडणुकीत आजमावून पाहण्यास तयार आहेत। याचा फायदा तोटा कोणाला होईल हे सांगणे कठीण असले तरी आता इचलकरंजीतील काही चाणाक्ष मंडळी नवीन डाव आखत असून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना भक्कमपणे टक्कर देण्यासाठी इच्छुक अपक्षांना एकत्रित करून त्यातून एकमताने उमेदवार निवडून पुढे आणून ताकद दाखविण्याची तयारी सुरू आहे। त्यासाठी अनेक ठिकाणी गुप्त बैठक व चर्चा सुरू आहेत। या तिसऱ्या पर्यायी गटाच्या मतानुसार पक्षांच्या अधिकृत उमेदवाराविरोधात असलेल्या नाराजीच्या वातावरणाला आपल्याकडे वळवून त्याचा फायदा तिसऱ्या आघाडीतील उमेदवाराला मिळवून देणे शक्य आहे। तसेच राहुल आवाडे यांनी जरी भाजपात प्रवेश केला असला तरी मतदारसंघातील मतदारांची गणिते बदलू शकतात। आवाडेंचा परंपरागत मतदार आवाडे विरोधात जाऊ शकतो। तसेच भाजपाला मानणारा एक मोठा गट आवाडेंच्या नेतृत्वास आजही मान्यता देत नसल्याने तो गटही तिसऱ्या आघाडीबरोबर येऊ शकतो। त्यामुळे तिसऱ्या आघाडीचे पारडे जड होऊ शकते। या बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करता आता इंदुराव शेळके, रवींद्र माने, विठ्ठल चोपडे, संजय तेलनाडे यांनी एकत्र येऊन तिसरा पर्याय द्यावा अशी चर्चा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात जोर धरत आहे आणि त्या दिशेने अनेक चाणक्य पाऊल उचलत आहेत व इच्छुक अपक्ष उमेदवारांची मनधरणी करत आहेत। त्याला प्रतिसादही मिळत असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नवीन पर्याय लवकरच दिसेल असे बोलले जात आहे।